सुस्वागतम. लग्नाची बीडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की राघव आणि सिंधू वेणू आणि सावी सोबत दिवाळी सेलिब्रेट करत असतात आणि मोठ्या धूमधडाक्यात फटाके उडवत असतात. तेव्हा त्या सर्वांना एकत्र बघून राणीचा मोठा जळफळाट होतो. तर तेवढ्यात रेश्मा ही राणीजवळ येत म्हणते की अगदी परफेक्ट फॅमिली वाटते ना. ते ऐकून राणीचा अजूनच जळफळाट झालेला असतो. ते सर्व बघून राणी ही समोर येत म्हणते की राघव, पूजेची तयारी झाली आहे आणि आई बोलावताय. राणी म्हणते की पूजेला उशीर व्हायला नको. तर राघव म्हणतो की आलोच आणि राघव हा पूजेसाठी जाऊ लागतो. त्यानंतर सर्वजण विनायकासमोर येतात आणि सर्वजण गणपती बाप्पाला हात जोडून पूजा करतात. तेवढ्यात काकू म्हणते की राघव आणि राणी, आजच्या पूजाचा मान तुमचा बरं का. काकू म्हणते की राणी, तू या घरात मोठी सून आहे, तेव्हा लक्ष्मीच्या रूपाने तू पूजा कर. तेव्हा राघव आणि राणी दोघेही पुढे येतात आणि हात जोडून गणपती बाप्पाची प्रार्थना करतात. त्यानंतर काकू म्हणते की आता आपण आरतीला सुरुवात करूया. त्यानंतर राघव आणि राणी दोघेही आरतीचे ताट ओवाळून गणपती बाप्पाची आरती घेतात आणि पूजा करत असतात. तेवढ्यात सिंधू ही सावीला घेऊन तिथे त्यांच्याकडे बघते. राणी ही राघवच्या हाताला हात लावून ताट ओवाळत असते, तर सिंधू ही त्यांच्याकडे बघत असते. तेव्हा पहिल्यांदा आपण कसे राघवच्या हाताला हात धरून आरती केली होती हे सर्व आता सिंधूच्या डोळ्यासमोर येते. आरती करून सिंधूने कसे आपल्या डोक्याला हात लावला होता हे देखील आता राघवला आठवतं. काकू तो सर्व प्रकार बघत असते. त्यानंतर काकू आपल्या बेडरूममध्ये येत काकूचे खूप डोके दुखू लागते. तेव्हा ऋतुजा ही काकूच्या डोक्याला बाम लावत म्हणते की काकू, तुम्ही राणीचं खूप टेन्शन घेतलंय का हो. ऋतुजा म्हणते की आपल्या सर्वांना दिसतंय राघव आणि सिंधूच्या मनात एकमेकांविषयी थोडं का व्हायना प्रेम आहे, पण राणीला का दिसत नाहीये ते. काकू म्हणते की अगं, राणीला काही जरी सांगितलं ना, तिचं फक्त एकच म्हणणं असतं की माझा राघववर विश्वास आहे आणि तो मला फसवणार नाही. काकू म्हणते की तेव्हा आता या मुलीला तरी कसं समजवायचं. तेवढ्यात राणी तिथे येते. तेव्हा राणीचा हात धरून काकू म्हणते की मला तुझ्याशी थोडंसं बोलायचं, बस. काकू म्हणते की अगं राणी, मला जर बरं वाटावं असं तुला वाटत असेल ना, तर मी एक बोलू का. राणी म्हणते की अहो असं काय, बोला ना. तर काकू म्हणते की माझं ऐक राणी. काकू म्हणते की एकटेपणा काय असतो ना, तो मी भोगलाय राणी, आणि तूही काही दिवस ते सहन केलाय. काकू म्हणते की पुन्हा तुला जर एकटीने आयुष्य काढायचं नसेल तर माझं म्हणणं ऐक राणी. राणी म्हणते की मामी, तुमची तळमळ मला कळते. तर काकू म्हणते की मग डोळ्यावर बांधलेली पट्टी बाजूला कर राणी. काकू म्हणते की सिंधू अत्यंत हुशार आहे राणी, एका दगडात अनेक पक्षी कशी मारायचे ना तिला चांगले ठाऊक आहे. ऋतुजा म्हणते की राणी, वहिनीसाहेब जे सांगताय ना त्यामध्ये तथ्य आहे, तेव्हा तो वेळीच सावध हो. काकू म्हणते की आजचंच उदाहरण तू बघ ना, आपल्यापैकी कोणीही पोलिसांना फोन केला नव्हता तरीसुद्धा पोलीस आपल्या दरवाजात आलेस, ते कसं याचा तू विचार कर राणी. काकू म्हणते की कसे आले पोलीस, आणि आपल्याला काय सर्वांना माहिती आहे अन्वीने तो हार सोनाराकडे पॉलिश करायला दिलेला नव्हता. काकू म्हणते की अन्वीने तो हार त्या डब्यात ठेवला होता, पण तो हार त्या डब्यात नव्हताच. त्या डब्यातून तो गायब झाला होता. कसा गायब झाला होता तुम्ही याचा विचार करा. डब्यातून तो हार त्या सोनाराकडे कसा पोहोचला. तर ऋतुजा म्हणते की जेव्हा तो सोनार आपल्या घरी आला होता ना, तेव्हा सिंधूने त्याला हलकीशी स्माईल केली होती आणि त्याने ते बघितलं आणि त्याने सुद्धा हलकी स्माईल दिली. ऋतुजा म्हणते मला तेव्हाच संशय आला होता आणि हा सर्व सिंधूचा प्लान आहे हे मी तुम्हाला नक्की सांगते, असे आता ऋतुजा बोलते. राणी म्हणते की काकू, मला तुमचं म्हणणं पटतंय, पण सिंधू स्वतःचीच कंप्लीट स्वतः कशी करील, असं आता राणी काकूला सांगते. काकू म्हणते की असं करून सिंधूने एका दगडात अनेक पक्षी मारले. तिने पोलिसांना फोन केला आणि ती गुन्हेगार नाही हे तिने सिद्ध केलं. आपल्या सगळ्यांसमोर राघवने तिची माफी मागितली, हे सुद्धा आता सिंधूनेच घडून आणलं. एवढंच नाही, अन्वीने हार घेतला होता पण सिंधूने तिला सुद्धा वाचवलं. तेव्हा अन्वी सुद्धा आता सिंधूच्या बाजूने झाल्याचे काकू ही राणीला बोलते. काकू म्हणते की एवढंच नाही तर सिंधूने आकाशकंदील लावायचा मान सुद्धा पटकावला, आणि एवढंच नाही तर तिने स्टूलवरून पडून राघवच्या मिठीत येण्याचा आनंद आणि मान सुद्धा मिळवलाय. ते ऐकून आता राणीला मोठा धक्का बसतो. तेव्हा काकू म्हणते की राणी, तू राघवला सिंधूच्या जाळ्यात अडकवून देऊ नकोस. तेवढ्यात पाठीमागून राघव तिथे काकूचे ते बोलणे ऐकू लागतो. काकू म्हणते की राणी, तू आता तुझा संसार वाचव. त्यानंतर आता इकडे सावी तिच्या बेडरूममध्ये अभ्यास करत असते, तर सिंधू ही सावीकडे येते. तेवढ्यात सावी म्हणते की आई, अपशकुनी काय असतं ते मला सांग ना. सिंधू म्हणते की सावी, मी तुला फक्त एवढंच सांगेन की हा शब्द खूप वाईट असतो, तेव्हा पुढे तू कधीच तो लक्षात ठेवू नकोस.
सिंधू म्हणते की सावी चल बरं, आज आता उठण्याची आंघोळ करायची. तर सावी खूप खुश झालेली असते. सावी म्हणते की आई, वेणूची फॅमिली किती मोठी आहे आणि आज त्यांच्यासोबत फटाक्या फोडण्याचा आपल्याला आनंद मिळाला. सावी म्हणते की आज सगळ्या बाबांना त्यांच्या मुलांची आई उठणं लावतात ना, वेणूची आई सुद्धा त्याच्या बाबाला उठणं लावेल. तेव्हा तू माझ्या बाबांना कधी उठणं लावणार, असे आता सावी ही सिंधूला बोलते. तेवढ्यात रागाने राघव इकडे काकूकडे येत म्हणतो की हे सर्व काय चाललंय तुमचं. तेव्हा ऋतुजा म्हणते काय नाही, आमच्या गप्पा चालल्यात. राघव म्हणतो की मगाशी जे काही घडलं ना, तो फक्त एक अपघात होता, ॲक्सिडेंट होता. राघव म्हणतो की काकू, मी तुला पुन्हा सांगतोय, डॉक्टर सिंधू सावंत इथे फक्त वेणूच्या ट्रीटमेंटसाठी आल्यात आणि त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये फक्त एका पेशंटचं नातं आहे. त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये असं कुठलंही नातं नाही आहे. तेव्हा तुम्ही त्याच गोष्टी परत का बोलता, तसे आता राघव काकूला बोलतो. इकडे आता सिंधू सावीला म्हणते की अगं, तुझी आई आहे ना, तेव्हा आपल्यामध्ये तिसरं कशाला. मी तुझ्या तोंडाला एवढं तेल लावणार आहे आणि त्यानंतर एवढं उठणं लावणार आहे की सांगायलाच नको. तर सावीसुद्धा खूप खुश झालेली असते. त्यानंतर पटकन सावी ही बाहेर पळत जाते. तर सिंधू विचार करते की गावी असताना मी राघवच्या फोटोमध्ये त्याच्या गालाला नेहमी उठणं लावायचे, पण आज तोही हक्क त्यांनी माझ्याकडून हिरावून घेतला. इकडे आता काकू राघवला म्हणते की राघव, मी तुझी काकू आहे, तेव्हा माझ्यावर जरा जरी विश्वास ठेव. मला तुझी काळजी वाटते खरंच. ऋतुजा म्हणते की जेव्हा सगळ्यांना सोडून सिंधू या घरातून गेली होती, तेव्हा तुझी अवस्था काय झाली होती हे तू विसरलास का राघव. आणि ते दिवस तुझ्यावर परत येऊ नये ना राघव, यासाठी वहिनी तुझी काळजी करतात आणि म्हणून तुला हे सर्व सांगतात. काकू म्हणते की राघव, कधीतरी मी जे सांगते ना त्याच्यावर तरी विश्वास ठेव तू. तेव्हा राघव हा काकूकडे बघू लागतो. इकडे आता रत्नबारक्यांच्या घरी सर्वांना उठणे लावण्याची तयारी करतात. ऋतुराज, रत्नाकर सर्वजण पाटावर येऊन बसलेले असतात. तर ऋतुजा ही लगेचच पुढे येत ऋतुराजला उठणं लावते आणि राजश्री ही रत्नाकरला. तेवढ्यात सावी ही तिथे येऊन त्यांचा तो सर्व प्रकार बघत असते. तेवढ्यात सावी म्हणते की माझी आई जेव्हा दहीगावला होती ना, तेव्हा ती आयुर्वेदिक उटणं बनवायची आणि गावातील सर्वजण माझ्या आईकडूनच उटणं घेऊन जायचे. तुम्हीसुद्धा घरीच उटणं बनवलं का. तर सर्वजण सावीकडे बघू लागतात. तेव्हा रेश्मा म्हणते की सावी, तुझी आई तुझ्या बाबांना सुद्धा उटणं लावायची का. तर सावी काहीच बोलत नसते. रत्नाकर म्हणतो की ती लहान आहे ना रेश्मा, काय विचारतेस तू. रेश्मा म्हणते मी बरोबरच विचारलं. ऋतुजा म्हणते की अगदी बरोबर आहे, त्या सावीलाच माहीत नाही तिचे बाबा कधी येणार, कसे येणार. तेव्हा बरोबरच आहे. रत्नाकर आणि ऋतुराजला उठणं लावून झाल्यानंतर काकू रिषभ आणि राघवला उठणं लावायसाठी बसवायला सांगते. दोघेही बसतात. तेव्हा लगेच राणी पुढे येते आणि राघवला उठणं लावते. तर रेश्मा ही रिषभला. तर सिंधू सावीला म्हणते की चल सावी. तर सावी म्हणते की आई थांब ना, मला सुद्धा उठणं लावायला बोलावतील. तेव्हा सिंधू म्हणते की मी लावील तुला सावी, उठणं चल. सावी म्हणते की आई तुम्हाला नेहमीच उठणं लावते, पण ही राजेश्री आजी बघ ना सगळ्यांना उठणं लावते, तेव्हा ती मला सुद्धा उठणं लावायला बोलवील. सावी म्हणते की राजेश्री आजी लावशील ना मला उठणं. तर राजेश्री ही सावीकडे बघू लागते. तेव्हा राजेश्री हसतच म्हणते की लावील मी तुला सावी उठणं. तेवढ्यात काकू म्हणते की अजिबात नाही, उठणं हे घरातल्यांनाच लावलं जातं. सावी म्हणते की मी तुम्हा सर्वांना आजी म्हणते ना, तेव्हा झाली ना मी तुमच्या घरातली. तेव्हा सिंधू म्हणते की सावी, मी तुला काय सांगितलं, चल खोलीमध्ये, मी तुला उठणं लावते. तेवढ्यात अन्वी तिथे येत म्हणते की अगं सगळेजण उठणं लावतात, तेव्हा ऑबियसली सावीला सुद्धा तिला उठणं यांनीच लावावं असे वाटेल ना. तेव्हा सिंधू मामी, तू या सावीवरती अजिबात ओरडू नको, असे आता अन्वी सिंधूला बोलते. ते ऐकून काकू अन्वीवर ओरडत म्हणते की सगळ्यांच्या समोर तो आगाऊपणाने काही बोलू नकोस अन्वी. तेव्हा अन्वी म्हणते काय झालं काकू, आणि अन्वी लहान आहे, तेव्हा तिला जर उठणं लावलं तर काय फरक पडणार आहे. अन्वी म्हणते की तू सावीने काही मोठी ट्रीट केली ना, म्हणून तिच्यावरती ओरडू नकोस. तेव्हा सर्वजण आता अन्वीकडे बघू लागतात. इकडे आता सर्व पूजाविधी वगैरे सर्व झाल्यानंतर अन्वी हा मॉडर्न फ्रॉक घालून रत्नबारक्यांच्या घरातून जाऊ लागते. तेवढ्यात काकू अन्वीचा तो फ्रॉक आणि तो मॉडर्न ड्रेस बघून अन्वीला म्हणते की सणासुदीचा दिवस आहे आणि अन्वी तू असं कुठे चाललीस. तेव्हा अन्वी म्हणते की मी ह्या ड्रेसमध्ये माझ्या फ्रेंड्स बरोबर पार्टी करायला जात आहे. तर सिंधू म्हणते की अन्वी, सण असल्यामुळे तू कुठेच जाऊ नये असं मलाही वाटतं. सिंधू म्हणते की सगळेजण तुला प्रेमाने थांबायला सांगतात आणि आज लक्ष्मीपूजन आहे, तेव्हा अन्वी तू घरीच थांबायला हवंस, असे आता सिंधू अन्वीला बोलते.
तेवढ्यात काकू म्हणते की बस अन्वी, तुला पार्टीला जायचं आणि फ्रेंड्स बरोबर बाहेर जाऊन एन्जॉय करायचा ना, जा. काकूचे ते शब्द ऐकून आता अन्वीला मोठा धक्का बसलेला असतो आणि काकूने आपल्याला परवानगी दिली कशी या विचाराने अन्वी ही काकूकडे बघत असते. काकूच्या या बोलण्याने आता सर्वजण काकूकडे बघत असतात. तर आता अन्वी खरोखरच पार्टीला जाणार का? तर आता राघव आणि सिंधू हळूहळू कसे एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि लग्नाची बेडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.